अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर येतात दिवे, फराळ, लक्ष्मीपूजन. पण या सगळ्याच्या अगदी आधी आपण गाय आणि वासराची पूजा करतो, वसुबारस. हो. हा दिवस दिवाळीची मंगल सुरुवात तर करतोच, पण त्यामागे खूप खोल अर्थ आहे असं वाटतं. अगदी. आज आपण याच वसुबारस परंपरेचा जरा सखोल विचार करणार आहोत. नक्कीच. वसुबारस, ज्याला काही ठिकाणी गोवत्स द्वादशी किंवा नंदिनी व्रत असंही म्हटलं जातं. हो. हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या 12व्या दिवशी येतो, म्हणजे धनत्रयोदशीच्या साधारण 1 किंवा 2 दिवस आधी. बरोबर. या परंपरेचा नेमका अर्थ काय आहे, ती का साजरी करतात, हे समजून घेणं महत्वाचं आहे खरंच. सुरुवात वसुबारस या शब्दापासूनच करूया का? यात काय दडलंय? हो, यात वसु हा शब्द महत्वाचा आहे. त्याचे 2 अर्थ आहेत. एक तर सरळ आहे, धन किंवा समृद्धी, आणि दुसरा अर्थ थोडा जुना आहे. वेदांमध्ये गायीला सुद्धा वसु मानलं गेलं आहे, कारण तेव्हा गाय ही संपत्ती, पोषण, ऊर्जा या सगळ्याचा मुख्य स्रोत होती. अच्छा, म्हणजे गायीलाच धन समजलं जायचं. अगदी. त्यामुळे वसु म्हणजे गाय असंही म्हणता येईल. म्हणजे वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी, 12वा दिवस. तर वसुबारस म्हणजे गायीला आणि तिच्यातून मिळणाऱ्या समृद्धीला समर्पित केलेला दिवस. बरोबर. आणि म्हणूनच गायीला लक्ष्मीचं रूप मानून तिची पूजा या दिवशी करतात का? अगदी तसंच. या दिवशी गायीची पूजा करणं म्हणजे एक प्रकारे धन, धान्य, पोषण देणाऱ्या लक्ष्मीला दिवाळीपूर्वी घरी बोलवण्यासारखंच आहे. वा, म्हणजे दिवाळीच्या स्वागताची ही एक शुद्ध आणि सात्विक तयारी झाली. हो, एक प्रकारची पायाभरणीच म्हणता येईल. या प्रथेमागे काही छान पौराणिक कथा पण आहेत असं ऐकलंय. त्यातली ती वशिष्ठ ऋषी आणि नंदिनी गायीची कथा खूप सांगतात, नाही का? हो, ती कथा वसुबारसचं महत्त्व खूप छान अधोरेखित करते. म्हणजे प्राचीन काळी वशिष्ठ ऋषींकडे नंदिनी नावाची एक दिव्य गाय होती, जी कामधेनूची मुलगी होती म्हणे. हो, आणि ती कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत होती. तर एकदा काय झालं, राजा विश्वामित्र तिच्या सामर्थ्याने इतका प्रभावित झाला की त्याने तिला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला. बापरे, पण नंदिनी काही सामान्य गाय नव्हती. नाहीच. तिने स्वतःच्या रक्षणासाठी योद्धे निर्माण केले आणि राजाला परतवून लावलं. अरे वा. या कथेतून काय दिसतं, तर गायीचं केवळ पावित्र्य नाही, तिची शक्ती पण दिसते. गाय फक्त दूध देणारी नाही, तर ती अन्न, ऊर्जा, समृद्धी आणि वेळप्रसंगी संरक्षण देणारी शक्ती आहे. म्हणजे एक प्रकारे संपूर्ण सुरक्षा कवच आहे ती. अगदी. म्हणूनच वसुबारसेला नंदिनी आणि तिच्या वासराची पूजा करून आपण त्या दिव्य शक्तीचं, त्या नात्याचं स्मरण करतो. किती अर्थपूर्ण गोष्ट आहे ही. आणि दुसरी एक कथा थेट देवी लक्ष्मीशी जोडलेली आहे, बरोबर? होय. आणखी एका कथेनुसार पृथ्वीवरच्या जीवांना पोषण मिळावं म्हणून देवी लक्ष्मीने म्हणे गायीचं रूप घेतलं. अच्छा. भगवान विष्णू तिच्या या करुणेवर खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला की दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारसेला लोक समृद्धीसाठी तिची आवर्जून पूजा करतील. म्हणजे वसुबारसेची पूजा ही लक्ष्मीला दिवाळीच्या मुख्य पूजेआधीच दिलेलं एक प्रेमळ निमंत्रण आहे. हो, तसंच म्हणायला हरकत नाही. यासोबतच यात थोडा मातृत्वाचाही संदर्भ जाणवतो. बरोबर आहे. वसुबारस हा दिवस मातृत्व आणि प्रजनन क्षमतेचंही प्रतीक आहे. म्हणजे गायी ज्याप्रमाणे वासराचं निरपेक्षपणे पोषण करते, ते मातृत्वाचे एक उदात्त रूप आहे. हो ना. आणि घरातल्या स्त्रीलाही आपण अन्नपूर्णा, पोषणकर्ती मानतोच. त्यामुळे काही स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या संततीसाठी या दिवशी नंदिनी व्रत नावाचा उपवास करतात आणि मग गायीची पूजा करतात. अच्छा, हे नंदिनी व्रत म्हणजे तेच का? हो, तेच. या सगळ्या कथा आणि संकल्पना ऐकून वसुबारसेचं आध्यात्मिक महत्त्व खूपच गहिरं वाटायला लागले. गाय म्हणजे जणू निस्वार्थ सेवा आणि पवित्रतेचं प्रतीकच. अगदी. आणि वासरू म्हणजे काय, तर नवीन सुरुवात, निरागसता, जीवनाचं सातत्य. त्यामुळे ही पूजा केवळ एका प्राण्याची नाहीये, तर ती निसर्गातल्या मातृशक्तीची, निरपेक्ष प्रेमाची आणि पालनपोषणाच्या तत्वांची पूजा आहे. शेतकऱ्यांसाठी तर या दिवसाचं महत्त्व खूप जास्त असणार. त्यांच्यासाठी गाय म्हणजे फक्त एक प्राणी नाही, ती त्यांच्या जगण्याचा आधार आहे. निश्चितच. आपल्या कृषी संस्कृतीत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे. शेतकरी दुधासाठी, शेतीच्या कामातल्या मदतीसाठी गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणाची सुरुवातच इतक्या पवित्र आणि कृतज्ञ भावनेनं होते, हे किती छान आहे. हो,
घरात आणि मनात स्वच्छता करून सकारात्मक ऊर्जेने सणाचं स्वागत केलं जातं. तर मग वसुबारस साजरी करण्यामागची मुख्य कारणं कोणती हे पुन्हा एकदा जरा थोडक्यात सांगता येईल? हो, नक्कीच. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गाय हा जो इतका उपयोगी आणि सात्विक प्राणी आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. बरोबर. दुसरं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेत आजही शेती आणि पशुधनाचं जे महत्त्व आहे ते अधोरेखित करणं. तिसरं अर्थातच धन, धान्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी देवाकडे म्हणजे गायीच्या रूपातल्या लक्ष्मीकडे आशीर्वाद मागणं. आणि चौथं कारण म्हणजे अमावस्येला जी मुख्य लक्ष्मीपूजा असते त्यासाठी देवी लक्ष्मीचं स्वागत करण्यापूर्वी घरातलं आणि मनातलं वातावरण शुद्ध आणि मंगलमय करणं. अगदी. आणि पाचवं विसरून चालणार नाही, नंदिनी आणि वासराच्या पूजेतून मातृत्व आणि जीवनाच्या सातत्याचा, एका अर्थी निसर्गाच्या चक्राचा उत्सव साजरा करणं. हो, खरंय. ही सगळी कारणं मिळून वसुबारस या दिवसाला एक खूप छान सखोल अर्थ देतात. ती फक्त एक परंपरा राहत नाही तर एक विचार बनते. बरोबर. हे झालं महत्त्व आणि कारणं. आता प्रत्यक्ष पूजा कशी केली जाते त्याबद्दल बोलूया. पारंपरिक विधी काय असतात साधारणपणे? सुरुवात होते स्वच्छतेनं. सकाळी घराचं अंगण, गोठा स्वच्छ केला जातो. गाय आणि वासरू यांना छान अंघोळ घालतात. मग त्यांना हळद, कुंकू लावतात, गळ्यात फुलांच्या माळा घालतात. काही ठिकाणी शिंग रंगून त्यांना सजवतात सुद्धा. पण समजा शहरी भागात किंवा जिथे घरी गाय नाहीये तिथे काय करतात? अशा वेळी काय करतात? मातीची किंवा गव्हाच्या पिठाची गाय वासराची मूर्ती बनवतात. काही ठिकाणी चांदीची मूर्तीही वापरतात आणि मग तिची पूजा करतात. अच्छा. घराच्या दाराजवळ किंवा तुळशी वृंदावनाजवळ जमिनीवर गाय वासराची सुंदर रांगोळी काढतात. त्यावर शुभलाभ किंवा गोमाता पूजन असं लिहितात. आणि पूजेमध्ये काय काय करतात? मूर्तीला किंवा प्रत्यक्ष गाय वासराला हळद, कुंकू, अक्षता, फुलं आणि गूळ अर्पण करतात. काही मंत्र पण म्हणतात, जसं की ओम नमो नंदिन्यै नमः. मग असतो नैवेद्य. यात सहसा गव्हाची किंवा बाजरीची भाकरी असते किंवा पोळी असते. त्यावर गूळ, लोणी किंवा तूप ठेवतात. दूध आणि दुधाचे पदार्थही असतात. म्हणजे गायीकडून मिळालेल्या गोष्टीच तिला अर्पण करायच्या. हो, एक प्रकारे तिचेच आभार मानायचे. शेवटी गाय वासराची आरती केली जाते आणि शक्य असेल तर त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. आणि आपण मगाशी नंदिनी व्रताचा उल्लेख केला होता. तो उपवास स्त्रिया याच दिवशी करतात का? हो, अनेक स्त्रिया मुलांच्या मंगलासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी या दिवशी उपवास करतात. त्यालाच नंदिनी व्रत म्हणतात. पूजा झाल्यावर त्या उपवास सोडतात. काय खातात मग? सहसा फलाहार किंवा दुधाचे पदार्थ खाऊन उपवास सोडतात. गहू किंवा तांदळाचे पदार्थ त्या दिवशी टाळले जातात असं म्हणतात. गावाकडच्या पद्धतींमध्ये काही वेगळेपण असतं का या शहरी पद्धतींपेक्षा? हो, थोडं असतं. गावामध्ये अनेकदा शेतकरी फक्त गायवासराची नाही तर शेतीच्या कामात मदत करणाऱ्या बैलांची आणि इतर गुरांची पण पूजा करतात. हो, बरोबर. गायवासराला प्रेमाने घास भरवण्याची पण पद्धत आहे. जणू आपण लक्ष्मीलाच नैवेद्य भरवत आहोत. किती छान. आणि महत्वाचं म्हणजे याच दिवसापासून दिवाळीची खरी लगबग सुरू होते. घराची साफसफाई, रंगरंगोटी, सजावट आणि अर्थातच दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात होते. फराळाचा विषय निघालाच आहे तर वसुबारसेला काही खास पदार्थ केले जातात का पारंपरिक? हो, प्रदेशानुसार थोडे वेगळे पदार्थ असतात. पण आपल्याकडे महाराष्ट्रात पुरणपोळी किंवा गुळाची पोळी तुपासोबत बाजरीची भाकरी करतात. हा, बाजरीची भाकरी आणि तूप. हो, किंवा मग गव्हाची खीर, शिरा किंवा लापशी असे गोड पदार्थ बनवतात. यात दूध आणि तुपाचा वापर आवर्जून असतोच, जे परत गायीच्या योगदानाबद्दल कृतज्ञताच दाखवतं. अगदी खरंच, प्रत्येक गोष्टीत किती खोल विचार आहे. ही परंपरा फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे की भारताच्या इतर भागांमध्ये पण आहे? नाही, ही परंपरा वेगवेगळ्या नावांनी आणि थोड्याफार फरकाने जवळजवळ संपूर्ण भारतात पाळली जाते. उत्तर भारतात याला गोवत्स द्वादशी म्हणतात. अच्छा. तिथेही उपवास करून गायींना चारा किंवा नैवेद्य खाऊ घालण्याची पद्धत आहे. आणि गुजरातमध्ये काहीतरी वेगळं ऐकलं होतं, वाघबारस असं काहीतरी. हो, गुजरातमध्ये ह्याला वाघबारस म्हणतात. तिथे त्याचा संबंध थोडा आर्थिक व्यवहारांशी जोडला जातो. म्हणजे जुनी देणी फेडणे, नवीन वर्षाच्या व्यापाराची सुरुवात करणं वगैरे. इंटरेस्टिंग. तर दक्षिण भारतात याला नंदिनी व्रत म्हणून ओळखतात आणि तिथे कामधेनू आणि तिच्या वासराची पूजा करतात. पण मूळ भावना बघितली तर सर्वत्र सारखीच आहे, कृतज्ञता आणि समृद्धीची प्रार्थना. पण आजच्या या आधुनिक धावपळीच्या शहरी जीवनात या परंपरेचं काय स्थान आहे, जिथे अनेक मुलांनी किंवा मोठ्यांनी सुद्धा
प्रत्यक्ष गाय वासरू जवळून पाहिलेलं नसतं. मला काय वाटतं, आजच्या काळात याचं महत्त्व कमी नाही झालंय, उलट वाढलंय. वसुबारस आपल्याला निसर्गाशी, आपल्या जगण्याचा आधार असलेल्या गोष्टींची पुन्हा जोडायला मदत करते. म्हणजे एक आठवण करून देते. हो, आपण ज्या गोष्टी अगदी सहजपणे वापरतो, दूध, अन्न, इतर अनेक सुविधा, त्या कुठून येतात, त्यासाठी किती कष्ट असतात आणि त्याबद्दल आपण कृतज्ञ असायला हवं, याची ही एक सुंदर आठवण आहे. साधेपणाने, शुद्धतेने आणि कृतज्ञतेने करावी, हा संदेशही खूप महत्त्वाचा वाटतो. अगदी बरोबर. ही नम्र सुरुवात आपल्याला पुढचे सणाचे दिवस अधिक अर्थपूर्ण रीतीने साजरे करण्याची एक वेगळी ऊर्जा आणि दृष्टी देते असं मला वाटतं. तर वसुबारस हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ती निसर्गाप्रती, विशेषतः आपल्या जीवनात इतकं महत्त्वाचं स्थान असलेल्या गाय आणि वासरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा आहे. दिवाळीच्या मंगल पर्वाची ही खरी सात्विक सुरुवात आहे. अगदी समर्पकपणे मांडलं तुम्ही. आणि या निमित्ताने एक श्लोक आठवतो, गौहो सर्व सुख कारणी, मातरः सर्व देवताः. अर्थात गाय सर्व सुख देणारी आहे, ती सर्व देवतांचं प्रतीक आहे. हा विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आजच्या या वेगवान, धावपळीच्या आणि काहीशा निसर्गापासून दूर गेलेल्या जीवनात आपण अशा प्रतीकांशी जोडले राहून ती कृतज्ञतेची भावना कशी जिवंत ठेवू शकतो? किंवा हाही एक विचार आहे की आजच्या जगातही पुरवणारी शक्ती किंवा पोषण करती म्हणून गायीच्या ह्या प्रतिकात्मकतेचा आपल्यासाठी काय अर्थ असू शकतो, यावर नक्कीच विचार करायला हवा.